श्रीराम समर्थ श्रीराम भाग 112. गोविंद स्वामी श्रीगोंद्याला आपल्या घरी होते. विषमज्वराने ते बरेच आजारी झाले. 2 दिवसातच रोगाने उग्र स्वरूप धारण केलं. वैद्यराज दिवसातून 2दा येऊन बघत होते. औषधं सुरू होती, तरीही ज्वराचा एवढा जोर वाढला की गोविंद स्वामींना हात उचलायची देखील शक्ती राहिली नाही. वैद्यराज म्हणाले, प्रकृती गंभीर आहे, मी प्रयत्न करतो, पण यश देणं ईश्वराच्या हातात आहे. सद्गुरूंच्या आजारपणाची वार्ता ऐकून दयाळराव स्वामी तातडीने श्रीगोंद्याला गेले. गोविंद स्वामींना एवढ्या आजारी पाहून ते गंभीर झाले. त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. गोविंद स्वामींना बरं वाटेपर्यंत निराहार राहून तपश्चर्या करायची असा त्यांनी मनोमन निश्चय केला. कोणाशी काही न बोलता ते गोविंद स्वामींच्या खोलीमध्ये मांडी घालून बसले आणि डोळे मिटून जप आणि प्रार्थना सुरू केली. थोड्या वेळाने शिवदीक्षितजी दुधाचा पेला घेऊन आले आणि दयाळराव स्वामींनी न बोलता खुणेनेच नको म्हणून सांगितलं. पुन्हा डोळे मिटून जप सुरू केला. भोजनाची वेळ झाली. सत्यभामाबाईंना माहीत होतं की दयाळराव स्वामींचं अग्निहोत्राचं व्रत आणि कोरांना भिक्षेचं व्रत, त्यामुळे स्वतःच अन्न शिजवलं तरच ते जेवू शकणार. पण दयाळराव स्वामी तर जपाला गोविंद स्वामींच्या खोलीतच बसलेले. सत्यभामाबाईंनी दूध तुपातले पदार्थ बनवले. शिवदीक्षितजी स्वतः ते पदार्थ घेऊन आले, पण पुन्हा दयाळराव स्वामींनी खुणेनीच नकार दिला. शिवदीक्षितजींच्या तेव्हा सारं काही ध्यानात आलं. ते सत्यभामाबाईंना सांगू लागले, दयाळराव स्वामींनी तपश्चर्या आरंभलीये, सद्गुरूंना बरं वाटावं म्हणून. शिवदीक्षितजींचा 12 वर्षांचा मुलगा रंगनाथ, त्यांनी विचारलं, तपश्चर्या म्हणजे? शिवदीक्षितजी म्हणाले, तपश्चर्या म्हणजे अल्प आहार किंवा निराहार राहायचं आणि सतत जप, प्रार्थना, ईश्वर चिंतन करत राहायचं. कुणी कुणी सतत एका जागी बसून तपश्चर्या करतात. रंगनाथ म्हणाला, म्हणजे ध्रुवाने जंगलात जाऊन तपश्चर्या केली तसं? हो, निराहार तपश्चर्येचा प्रभाव फार मोठा असतो. ईश्वर प्रसन्न होतो, मग काय हवं ते देतो. सत्यभामाबाईंचं हृदय भरून आलं. त्या म्हणाल्या, इकडे बरं वाटावं म्हणून दयाळराव स्वामी निराहार तपश्चर्या करतायत. त्यांच्या तपश्चर्येच्या आड येणं बरोबर नाही. करू देत त्यांना तपश्चर्या. गोविंद स्वामींना सगळं अंथरुणावरून दिसत होतं, पण ते काहीच बोलले नाही. दिवसभर दयाळराव स्वामींचा एका जागीच बसून डोळे मिटून जप मात्र चालूच होता. रात्र झाली. शिवदीक्षितजी दयाळराव स्वामींना म्हणाले, रात्रभर मी सेवेला थांबतो, आपण बाहेरच्या खोलीत थोडं आडवं होऊन विश्रांती घ्यावी. पण दयाळराव स्वामींनी त्यालाही खुणेनी नकार दिला. ते तसेच डोळे मिटून जप करीत बसले. मधून मधून ते भिंतीला डोकं टेकीत, तेवढंच. पण विश्रांतीसाठी ते एकदाही आडवे झाले नाहीत. पहाटे देहधर्म आणि स्नानापुरते ते उठले, लगेच परत येऊन त्या जागीच जपाला बसले. गोविंद स्वामींना आता राहावे ना. ते क्षीण आवाजात म्हणाले, देहाला कशाला एवढे कष्ट देता? काय व्हायचं ते होणारच आहे. देहाला असे कष्ट देऊन काय बरं साधणार? दयाळराव स्वामी म्हणाले, स्वामी, काही कष्ट होत नाही. उलट त्या निमित्ताने सतत जप घडतोय. सद्गुरूंचं सानिध्य मिळतंय ना मला. थोडं दूध फळ तरी घ्यावी, असं बसू नये. ज्वर उतरला की घेणारच आहे. गोविंद स्वामी निरुपायाने डोळे मिटून पडून राहिले. गोविंद स्वामींचा ज्वर कमी जास्त होत राहिला. प्रकृतीत चढउतार होत राहिले. वैद्यराज शर्थीने योजना करीत होते. घरातील सारे प्राणपणाने सेवा करीत होते, पण प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. रात्रंदिवस एकाच जागी बसून दयाळराव स्वामींची निराहार तपश्चर्या चालूच राहिली. असे 4 दिवस गेले. 5वा दिवस उजाडला. दुपारी गोविंद स्वामींची प्रकृती एकदम बिघडली. ते अत्यवस्थ झाले. वैद्यराज धावत आले, पण उपचारांना प्रतिसाद देईना. नाडी लागेनाशी झाली. हृदयाचे ठोके थांबले.
गोविंद स्वामी निश्चित झाले. वैद्यराज निराशेने म्हणाले, अखेरची घटका आली. घरातल्या सर्वांना बोलवून घ्या. मुखात गंगाजल घाला, तुळशीपत्र ठेवा. शिवदीक्षितजी सुन्नत झाले. आकाश कोसळावं तसं झालं. घरातले सगळे चिंतातूर होऊन भोवती जमा झाले. वैद्यराजांचे ते शब्द कानी पडताच दारणव स्वामी शांतपणे उठले. गोविंद स्वामींच्या चरणांजवळ जाऊन उभे राहिले आणि ठाम स्वरात शिवदीक्षितजींना म्हणाले, घाबरू नका. सद्गुरूंना आता काही क्षणात बरं वाटेल. गंगाजल मुखात घालायचं काही कारण नाही. उभ्या उभ्याच डोळे मिटून गोपाळकृष्णांची प्रार्थना ते करू लागले आणि चमत्कार झाला. काही क्षणात गोविंद स्वामींची तब्येत सुधारायला लागली. नाडी लागू लागली. हृदयाचं स्पंदन जाणवायला लागलं. चेहऱ्यावर तजेला आला. वैद्यराज थक्कच झाले. आजवर असं कधी घडलेलं नव्हतं. ते सारखं हेच म्हणू लागले, आजवर असं कधी घडलं नव्हतं बरं. दारणव स्वामी परत जागेवर जाऊन बसले. तपश्चर्या तशीच चालू राहिली. 8वा दिवस उजाडला. वैद्यराज आले, नाडी पाहिली. म्हणाले, आज प्रकृतीत बरीच सुधारणा आहे. अशीच सुधारणा जर होत राहिली तर लवकरच धोका टळेल. शिवदीक्षितजींच्या डोळ्यांना अश्रू आले. गोविंद स्वामींना थोडी हुशारी वाटत होती. त्यांच्यासाठी सत्यभामाबाई कण्हेर करून घेऊन आल्या. शिवदीक्षितजी दारणव स्वामींना म्हणाले, आज स्वामींना पुष्कळच बरं वाटतंय. 8 दिवसात आपण काहीच घेतलं नाही. मी आपल्या तपश्चर्येच्या आड येत नाही, पण थोडं दूध तरी घ्यावं. त्याने तपश्चर्येचा भंग होणार नाही. गोविंद स्वामींनी आता हसून संमती दिली. खुणेनं सत्यभामाबाईंना गाईचं दूध आणायला सांगितलं. सत्यभामाबाई दूध घेऊन आल्या आणि दारणव स्वामींच्या पुढे फुलपात्र धरून मोठ्या मायेने म्हणाल्या, घ्या हे गाईचं दूध. म्हणजे इकडेही स्वस्थ चित्ताने कण्हेर घेणं होईल. गाईचं दूध घेतल्याने तपश्चर्येचा भंग होणार नाही, असं इकडूनच सांगणं झालं आहे. मग दारणव स्वामींनी दूध घेतलं. तपश्चर्या तशीच चालू राहिली. त्यांचा निर्धार होता, वैद्यराज प्रकृतीचा धोका टळला असं सांगेपर्यंत आपली तपश्चर्या चालूच ठेवायची. दिवसांमागून दिवस जात होते. वैद्यराज दिवसातून 2 वेळा येऊन प्रकृती बघून जात होते. घरचे सर्वजण प्राणपणाने सेवेला सतत समोर उभे होते आणि दारणव स्वामींची निराहार तपश्चर्या ही तशीच चालू होती. या सर्वांचे फळ म्हणून गोविंद स्वामींची प्रकृती हळूहळू सुधारत होती. 18वा दिवस उजाडला. पहाटेच दारणव स्वामींना दिसलं, स्वयं गोपाळकृष्ण समोर उभे आहेत. प्रसन्न मुद्रेने दारणव स्वामींना म्हणाले, काय हवंय? स्वामी म्हणाले, भगवंता, सद्गुरूंना बरं वाटावं एवढीच प्रार्थना आहे. दुसरं काही नको. गोपाळकृष्ण पुन्हा प्रसन्नपणे हसले. अभय मुद्रा दाखवली. उजाडलं. सूर्य वर आला. वैद्यराज आले. नाडी पाहिली आणि प्रसन्नपणे शिवदीक्षितजींना म्हणाले, आता प्रकृतीचा धोका टळला. आता स्वामींना लवकरच पूर्ण बरं वाटेल. वैद्यराजांचे हे शब्द ऐकून शिवदीक्षितजींच्या डोळ्यात अश्रू आले. कहिवरलेल्या स्वरात ते दारणव स्वामींना म्हणाले, स्वामी 18 दिवस आपण जी तपश्चर्या केली त्याचं हे फळ. वैद्यराज सांगतायत, गोविंद स्वामींच्या प्रकृतीचा धोका आता टळलाय. याचं सगळं श्रेय तुम्हाला आहे. तुम्हीच सद्गुरूंना काळाच्या दारातून मागं ओढून आणलं. दारणव स्वामींच्या डोळ्यात अश्रू आले. ते जागचे उठले. गोविंद स्वामींच्या समोर जाऊन उभे राहिले. हात जोडून म्हणाले, ही सगळी आपलीच लीला आहे. गोविंद स्वामींनी काही फळं चिरून आणायला सांगितली आणि फोडी स्वतःच्या हाताने दारणव स्वामींच्या मुखात घातल्या. आपल्या तपश्चर्येची ही सांगता आहे असं ते म्हणाले. दारणव स्वामी गंभीरपणे पावलं टाकत देवघरात गेले. भक्तिभावाने दर्शन घेतलं. मूकपणे ते प्रार्थना करीत काही वेळ उभे राहिले. स्वामींच्या हालचालींमध्ये किंवा बोलण्यामध्ये 18 दिवसांच्या निराहार तपश्चर्येमुळे अशक्तपणा आलेला नाही. ते नेहमीप्रमाणे चालतायत, बोलतायत हे पाहून सारे जण आश्चर्याने थक्क झाले.
शिवदीक्षितजींनी आग्रह करून दयाळराव स्वामींना काही दिवस ठेवून घेतलं. श्रीराम समर्थ श्रीराम.